हे पहिलं आंदोलन आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या अशा प्रकारची भेदभाव न ठेवता हे आंदोलन खास करून आदिवासी जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या आंदोलनामध्ये उतरावं असं आवाहन आम्ही पहिलं पण केलं होतं, आताही करतोय। हे जे काही 1 तारखेपासून इथले तरुण नोकरीसाठी जे इंटरव्ह्यू दिली होती त्यांना ऑर्डर पण मिळाली आणि त्याच्यानंतर कोणीतरी अर्ज केला आणि ते ऑर्डर वापस घेतली गेली, तर अशा प्रकारचा हा महाराष्ट्र सरकारचा दुजाभाव जो आहे हा आदिवासीला डावलण्याचा आहे। आणि म्हणून आम्ही हे जे मुलं आहेत हे 1 तारखेपासून उपोषणाला बसले आणि आज 21वा दिवस आहे। आजपर्यंत आम्ही पण सरकारला अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही 20 तारखेपर्यंत याच्यावर काहीतरी निर्णय केला पाहिजे, पण तो कुठल्याही प्रकारचा लहानसा विचार सुद्धा झाला नाही, कोणी विचारायला आलं नाही आणि आतापर्यंत त्याच्यावरती कोणी चर्चा पण केली नाही आणि म्हणून आजपासून संबंध महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। चक्का जाम आहे, गाव बंद आहे, शाळा बंद आहेत। सुरगाणा तालुक्यामधल्या बहुतेक आश्रमशाळा, जिल्हा परिषदच्या शाळा, माध्यमिक विद्यालय, कॉलेज हे सर्व बंद आहे। तहसील ऑफिस बंद आहे, पंचायत समिती बीडीओचं ऑफिस बंद आहे, हे सगळंच बंद आहे। त्याचबरोबर चांदवडला बंद आहे, कळवणला बंद आहे, दिंडोरीला बंद आहे, पेठ बंद, त्र्यंबकेश्वर बंद, इगतपुरीमध्ये बंद आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ जे 7 तालुके आहेत आदिवासींचे, 7 तालुक्यामध्ये हे संबंध बंदचा जो काल आहे तो यशस्वीपणे पार पाडलेला आहे आणि त्याचबरोबर नंदुरबारमध्ये पूर्णपणे बंद आहे। साक्री आणि नवापूर धुळे जिल्ह्यातले ते पण बंद आहेत। तेव्हा हे आज सुरुवात आहे तरी बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्रातल्या 4-5 आदिवासी जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे। उद्या हा चालूच राहणार आहे आणि त्याची व्याप्ती वाढणार आहे। मला वाटतंय की सरकारने शहाणं व्हावं आणि ह्या बाबतीमध्ये चर्चा करावी, याच्यातून मार्ग काढावा, हीच आमच्याकडून सरकारकडे अपेक्षा आहे। विद्यार्थी तुम्ही प्रतिनिधी आहात, इतक्या दिवसांपासून विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसले, तुम्हाला काय वाटतंय सरकारनं तातडीनं काय कुठल्या मुद्द्यांवर मीटिंग कर, तुमच्याशी काय बोलणं झालंय का? आतापर्यंत सन्माननीय आदिवासी विकास मंत्र्यांसोबत एक बैठक झाली। हिरवाळ साहेबांनी 12 तारखेला आश्वासित केलं होतं की बा आम्ही 2 दिवसामध्ये तुमचं तोडगा काढू, परंतु आज 20 दिवस झाले या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तोडगा नाही आणि आता आम्हाला असं वाटतं की सरकार हे जाणून बुजून करतंय का, आदिवासी समाजाला डावलण्याचा हा एक षडयंत्र आहे का, असं कुठेतरी आता आम्हाला वाटतं। आता याच्या पुढचं तीव्र करणार तुम्ही आंदोलन हे आहेत, म्हणजे तुम्ही आंदोलन पुढे वाढवत जाणार, व्याप्ती वाढवत जाणार, मात्र आता शेवटचं सरकारला काय फायनल इशारा आपण देऊ इच्छिता जेणेकरून याबाबत तातडीने तोडगा काढला जाईल? नाही, सरकारला आम्ही फायनल इशारा नाही देत, कारण कसं आहे की सरकारने हे जाणून बुजून याच्याकडे कानाडोळा करायचा प्रयत्न केला। सरकार त्याच्या परीने काय करायचं ते करेल, आमची तयारी आहे। जेल भरो पण सरकारने सुरू केलं तरी आमची तयारी आहे। या संबंध विद्यार्थ्यांना पण सांगितलं की पालकांना तुम्ही सांगा, तुम्ही इथं लढा, पालक त्याच्या तुमच्या गावी लढतील, त्या तालुक्यामध्ये लढतील, ते जेलमध्ये जातील, तुम्ही इथं आपल्या मागणीसाठी इथं ठाम राहा, अशा प्रकारचा त्यांना आम्ही सल्ला दिलेला आहे। आणि आम्ही संबंध जे आदिवासी पेसा क्षेत्र आहे, आदिवासी समाजाची जिथं वस्ती आहे त्या सगळ्या लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आजही करतोय की आदिवासींच्या ज्या बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा म्हणजे शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 ज्या घटनेमध्ये आदिवासींसाठी स्पेशल अशा प्रकारच्या तरतुदी आहेत, त्या तरतुदी राबवण्यासाठी जसं त्रिपुरा राज्यामध्ये त्या राबवल्या गेल्या तशा आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या राबवल्या गेल्या पाहिजे। त्याच्यासाठी आज हा निर्णायक अशा प्रकारचा लढा आपल्याला शेवटपर्यंत न्यायचा आहे, अशा प्रकारचं आवाहन मी आमच्या आदिवासी बांधवांना करीत आहोत। एकूणच पेसा भरतीचं आंदोलन हे गेल्या 20 दिवसांपासून सुरूच आहे, मात्र आता एका नवीन आंदोलनाने पेसा भरती झालीच पाहिजे। चलो, थँक्यू। आभारी आहोत।